नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यायालय भरतीतील शिपाई आणि लिपिक यासाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 731. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा काय आहे? तर Au ही सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे. नेक्स्ट, पुण्याजवळ अनाथ बालिकाश्रम ही संस्था कोणी सुरू केली? तर महर्षी कर्वे यांनी पुण्याजवळ अनाथ बालिकाश्रम ही संस्था सुरू केली. नेक्स्ट, राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी आहे. नेक्स्ट, नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम या राज्यात नथुला खिंड आहे. नेक्स्ट, सतीची चाल बंद करणारा भारतीय ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीची चाल बंद केली. नेक्स्ट, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर हैदराबाद हे संस्थान विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो हे चालवले होते. नेक्स्ट, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? तर स्वादुपिंड या अवयवापासून इन्सुलिन हे संप्रेरक निर्माण होते. नेक्स्ट, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर स्वित्झर्लंड या देशातील जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. तर 7 एप्रिल हा दिवस आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. नेक्स्ट, मियान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? तर नागपूर या शहरात मियान हा औद्योगिक प्रकल्प आहे. नेक्स्ट, सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? तर बुध हा सर्वात वेगवान ग्रह आहे. नेक्स्ट, मांडिया गोंड या आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येते. तर गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये मांडियागोंड ही आदिवासी जमात आढळून येते. नेक्स्ट, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर सामवेद याच्यामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. नेक्स्ट, कोणत्या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते? तर रॅमन मॅग्सेस पुरस्कार यांना आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, पाण्याची घनता डॅश तापमानाला उच्चतम असते? तर 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता उच्चतम असते. नेक्स्ट, हवामानाबद्दल मिशन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर तमिळनाडू हे हवामानाबद्दल मिशन सुरू करणारे पहिले राज्य आहे. नेक्स्ट, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेल्लेस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली. नेक्स्ट, विंध्य पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर अवशिष्ट या प्रकारचा विंध्य पर्वत आहे. नेक्स्ट, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली? तर अभिनव भारत ही संघटना सावरकर यांनी 1904 मध्ये स्थापन केली. नेक्स्ट, दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तर 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. नेक्स्ट, लोअर पैनगंगा हा आंतरराज्य धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत कोणते राज्य सहकार राज्य आहे? तर तेलंगणा हे सहकार राज्य आहे. नेक्स्ट, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? तर 365 दिवस पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागतात. नेक्स्ट, कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसाशी संबंधित नाही? तर ईडी ही संघटना महाराष्ट्र पोलिसाशी संबंधित नाही. नेक्स्ट, सुलोचना लाटकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर सुलोचना लाटकर या अभिनय या क्षेत्राशी संबंधित आहेत. नेक्स्ट, 30 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर हुतात्मा दिन हा दिवस 30 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये
राज्यपाल नामनियुक्त सदस्याची संख्या किती आहे? तर 12 सदस्य हे विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त करतात. नेक्स्ट, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे या पुरस्काराचे नाव ठेवण्यात आले आहे. नेक्स्ट, मोका चक्रीवादळ कोणत्या देशाच्या किनारपट्टीवर जाऊन आदळले होते? तर म्यानमार या देशाच्या किनारपट्टीवर मोका चक्रीवादळ आदळले होते. नेक्स्ट, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी पशु व मत्स्य विद्यापीठ आहे. नेक्स्ट, ग्रे हाउंटस ही नक्षलवादी विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? तर ग्रे हाउंटस हे तेलंगणा राज्याचे नक्षलवादी विरोधी पथक आहे. नेक्स्ट, भारताने कोणत्या देशाबरोबर चहाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? तर इराण या देशाबरोबर चहाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे. प्रश्न क्रमांक 761, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास ओळखतात? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतात. नेक्स्ट, विधान परिषदेवर डॅडॅस सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? तर एकास 12 सदस्य हे विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 आहे. त्यापैकी 6 सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. नेक्स्ट, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य सर्वप्रथम निर्माण करण्यात आले. नेक्स्ट, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कराड व चिपळूण या शहरांना कुंभार्ली घाट जोडतो. नेक्स्ट, सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? तर आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर आहे. नेक्स्ट, C-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर वीरभोग्य वसुंधरा हे C-60 फोर्सचे ब्रीदवाक्य आहे. नेक्स्ट, महानगरपालिका आयुक्त केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राज्य शासन यांना महानगरपालिकेचे आयुक्त यांना परत बोलावण्याचा अधिकार असतो. नेक्स्ट, 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर छत्रपती संभाजीनगर या शहरास 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले. नेक्स्ट, मोरचुंद याचे रासायनिक संज्ञा काय आहे? तर कॉपर सल्फेट याला मोरचुंद असे म्हणतात. याची रासायनिक संज्ञा CuSO4 अशी आहे. नेक्स्ट, कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात? तर यकृतामध्ये कुफरच्या पेशी आढळतात. नेक्स्ट, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते? तर एकूण 16 अन्नद्रव्ये हे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात. नेक्स्ट, केंद्रीय निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपती हे केंद्रीय निवडणूक आयुक्त यांची निवड करतात. नेक्स्ट, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून वि. स. पांगे यांना ओळखले जाते. नेक्स्ट, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर जम्मू काश्मीर येथील चिनाब या नदीवर सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. नेक्स्ट, पाणी पंचायत कल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर विलासराव साळुंखे यास पाणी पंचायतीचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर भारताचे लोहपुरुष म्हणून ज्यांना ओळखले जाते असे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. नेक्स्ट, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर नारायण मेकाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. नेक्स्ट, डायडॅस ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. तर यकृत ही पित्तरस स्रवते. नेक्स्ट, राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर लोककल्याणासाठी सत्तेचा वापर केला. नेक्स्ट,
कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आतापर्यंत 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहेत. हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. नेक्स्ट, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? तर LPG गॅसमध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे 2 प्रमुख घटक असतात. नेक्स्ट, ग्रामपंचायत अंदाजपत्रक याला कोण मान्यता देते? तर पंचायत समिती ही अंदाजपत्रकास मान्यता देते.